मस्त भात, गरम कढी, मस्त त्यावरती छान साजून तूप. बघू शकता मस्त आपली खूपच सुंदर कढी झाली आहे. चला एकच नंबर. कढई ठेवली आहे, कढई थंडच आहे. कढई गॅस पेटवलेला नाही, पूर्ण थंड आहे. तर आता इथे आपण टाकून घेणार आहोत दही. आपल्याला जेवढी कढी बनायची तेवढं आपण दही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे. गॅस बंद आहे, कढई पण थंड आहे. त्यानंतर त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी कढी बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. याला फोडणी दिलेली आहे, गॅस पण बंद आहे आणि हे पूर्ण आधी फेटून घ्यायचं आहे. यात तेल तूप काही टाकलेलं नाहीये, ना कुठले मसाले. हे छान असं फेटून घ्यायचं आहे अगोदर. अजून ग्लास पाणी इथे आपण टाकून घेऊया. पूर्ण छान फेटून घ्यायचं आहे. आता हे छान फेटणं झालं आहे. याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आत्ताच. आता इथे आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे. आता हे छान उकळू द्यायचं आहे. जोपर्यंत कढीला उकळत येत नाही तोपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. मस्त कढीला पाहू शकता खूप छान उकळी आलेली आहे. आता ही खास एक टिप, जेव्हा तुमच्याकडून जर समजा बेसन पीठ जास्त झालं तर घाबरायचं नाही. कढी जर घट्ट झाली तर गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यावर खूप छान पातळ कढी होऊन जाते. आणि दही घेताना मलईदार आणि एकदम छान घट्ट दही घ्यायचं आहे. आता तुम्ही जर इथे टेस्ट केली नाही, आता आपण फोडणी वगैरे काही दिलेलं नाही, फक्त मीठ, दही आणि बेसन पीठ टाकून उकळत आहे. तुम्ही टेस्ट करून पाहायची जेव्हा तुम्ही करा. एवढी अप्रतिम लागते आणि फोडणी टाकले तर मग तर विचारायचंच नाही. आता उकळते छान. आता आपण एकीकडे फोडणी तयार करून घेऊया. इथे मी फोडणीसाठी तूप घेतलेलं आहे, बघू शकता तूप पण भरपूर घेतलेलं आहे. त्यानंतर मी फोडणीसाठी इथे बघू शकता इथे जिरे घेतले आहे, ह्या लवंगा आहे, इथे 2-3 हिरवी वेलची घेतलेली आहे. इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे, बघू शकता मी जवळून दाखते. आणि इथे एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे, त्याचे 2-3 बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे. इथं मेथ्या घेतलेल्या आहे, बघू शकता. त्यानंतर इथं मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि इथे मी पुदिना घेतलेला आहे. 7-8 पानं घेतले, ते बारीक चिरून घ्यायचे आहे पुदिन्याचे. पण पुदिना नक्की घ्यायचा आहे. पुदिन्याने कढी ही इतकी सुंदर अप्रतिम बनते. तुम्ही जेव्हा स्वतः टेस्ट कराल तेव्हाच मला कमेंटमध्ये सांगा. तर पुदिन्याचे 7-8 पानं घेऊन ते बारीक चिरून घ्यायचे. इथे मी मोहरीचे थोडे दाणे घेतले आहे, ते टाकून घ्यायचे आहे. मोहरी छान तडतडली आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण हे फोडणीचं साहित्य आहे हे टाकून घ्यायचं आहे सर्व. इथे मी हिंग घेतलेला आहे, हिंग टाकून घ्यायचा आहे. आणि इथे मी पुदिना जो घेतला आहे चिरून तो पण यातच टाकून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर घेतली आहे, ती पण यातच टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये. आणि आपलं हे जे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण आहे हे पण यातच टाकून घ्यायचं आहे. याने हळद टाकलेली नाही, ह्या कढीत हळद बिलकुल टाकायची नाहीये. पण तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता ते, पण हळद कढीला कोणतंच टाकत नाही.
आपली फोडणी छान तयार झालेली आहे. शक्यतो कढी टाकूच नाही, पण मग मी टाकत असेल तर तुम्ही टाकायचं आहे. ही झाली आपली फोडणी छान तयार. आता आपली फोडणी रेडी झाली आहे. आपण ही टाकून घेऊया याच्यामध्ये. मस्त बघू शकता. आता 1 मिनिट फक्त उकळू द्यायची आहे आणि बंद करायची आहे. तुम्ही बघलं मैत्रिणींनो, आपण सारखं ढवळत राहिलं. कढी पण किती वेळ उकळी आहे, पण कढी ही फुटली नाही. सतत जर ढवळत राहिलं आणि जेव्हा उकळी आली, एक चांगली मोठी उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद आचेवरती कढी उकळू द्यायची आहे. कढी कधी फाटत नसते आणि छानच शिजून घ्यायची आहे. आणि अशी हे सगळं साहित्य टाकायचं आहे. यात मी हळद बिलकुल टाकलेली नाही, पुन्हा एकदा सांगते. पण तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मस्त मिळून ही झाली आपल्याला छान कढी. बघू शकता, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. एक छोटीशी उकळी आली का गॅस बंद करायचा आहे. तुपामुळे एवढी भंट. आणि दही घेताना मलईदार घ्यायचं आहे. मलईदार दह्याने आणि त्यात आपण साजूक तूप म्हटलं आहा, अप्रतिम. कुठे तोडच नाही. मी गॅरंटीने सांगते की पूर्ण उन्हाळा जाऊ तुम्ही कढी आणि भातच खाणार आहे. आणि तुम्ही ज्या पण पद्धतीने करत असाल तर ती छानच असेल. पण एकदा माझ्या पद्धतीने करा. कमी विश्वासाने सांगितलं तुम्ही ह्याच पद्धतीने कढी करणार आहे. काही बायका काय करतात की फोडणी डायरेक्ट देतात आणि नंतर दही पीठ वगैरे घालून आणि टाकतात घोळ करून. तर तसं बिलकुल करायचं नाही. कच्चंच दही, बेसन, पाणी एकत्र टाकून फेटून घ्यायचं आहे आणि छान उकळून त्यानंतर वरतून फोडणी द्यायची आहे. एकदा अशा पद्धतीने करा. तुम्हाला याच कढीची सवय लागून जाईल. त्याच्यामुळे तो गावठीपणा सोडून द्या. ही अशा पद्धतीने कढी बनवा. खूप छान लागते आणि मला विश्वास आहे तुमची पण कढी खूप छान असेल. तुमच्याकडे अजून कढीची काही नवीन टिप्स असेल तर मला ती पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण अशी कढी नक्की करा. बाय मैत्रिणींनो. इथे मी थोडी साखर टाकून घेत आहे. साखरेने खूपच छान चव येईल. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आता इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे.